महाराष्ट्रामध्ये एका भटकत्या आत्म्याकडनं नेहमी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न. पुण्यातल्या सभेतनं पंतप्रधान मोदींकडनं शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख. पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात आजही झंझावाती प्रचार. माळशिरस, लातूर आणि धाराशिवमध्ये मोदींच्या सभा. दक्षिण मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांची संपत्ती 5 वर्षात दुप्पट. चल संपत्तीमध्ये 1,10,00,000ची वाढ तर अचल संपत्ती 49 लाखांनी वाढली. मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत 7 कोटींची वाढ. बँकेतील ठेवी 6 वर्षात 5 पटीनं वाढल्या. फरार उद्योजक नीरव मोदीची अमरावती जिल्ह्यात संपत्ती असल्याचं उघड. चांदूर बाजारच्या तालुक्यातील 2,500 चौरस मीटर जमीन जप्त करण्याबाबत नोटीस जारी. महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई. जवळपास 7,500 गावं आणि वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. जम्मू आणि काश्मीरच्या सोनमर्गमध्ये हिमस्खलन. एकाचा मृत्यू. गेल्या 36 तासांपासून जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊस. पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी. सुप्रीम कोर्टानं फटकारल्यावर उत्तराखंड सरकारला जाग. अमित शहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना दिल्ली पोलिसांचं समन्स. चौकशी दरम्यान रेड्डी यांचा फोनही तपासला जाणार. ओला कॅब्स 10% कर्मचाऱ्यांना नारळ देणार. सीईओ हेमंत बक्षी यांचा अवघ्या 4 महिन्यात राजीनामा. मुंबईतील बेस्ट बस सेवेचं किमान तिकीट 7 रुपये होणार. तर एसी बसचे किमान दर 6 रुपयांवरनं 10 रुपयांवरती जाण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.